महाकारुणिक तथागत समेत संबुद्ध भगवान बुद्धांनी साक्षात केलेला सत्संग धम्मावर आवर्जूला पूर्वी संघ यांना सेवासन संपन्न तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा सेवासन संपन्न आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना मंजूर त्राचा भाग आहे भाग तिसरा महापरिनिर्वाण वारसाची नियुक्ती। तर एकदा भगवान बुद्ध ऋधारी नामक शाक्त कुटुंबाच्या आम्रवनात वसित होते। त्यावेळी पावामध्ये नुकतेच निकटनाथ पुत्राचे म्हणजे महावीर राजे देहवासन झाले होते। त्याच्या मृत्यूनंतर निकटनाथ होऊन भांडणे सुरू झाली होती। त्याचे दोन पक्ष आपापसात झगडताना एकमेकांना वाघाने घायाळ करीत होते। सामनेर सुंद पावा वर्षवास संपून सविन आनंदात भेटण्यासाठी आला असताना बोलला, निकटनाथ पुत्राचे नुकतेच पावा येथे देहवासन झाले आहे। त्याच्या मृत्यूनंतर निकटनाथ दुही माजले असून ते आपापसात झगडतात परस्परांना वाघाने घायाळ करतात। याचे कारण त्यांना कोणीच रक्षण करता नाही अशा पद्धतीने म्हटलं नाही। तर भगवान बुद्ध एकदा शाक्यकुळामध्ये जे आम्रवन आहे त्याच्यामध्ये राहत तेव्हा निकटनाथ नावाचा जो एक कवी म्हणजे निकटनाथाचा जो महावीर आहे त्या काय म्हणजे मरण पावला होता आणि मरण पावल्यामुळे काय झालं तर त्यांच्या शिष्यामध्ये भांडण निर्माण कशाचं भांडण निर्माण झालं तर त्याची जागा कोण घेणार म्हणजे त्याचा उत्तराधिकारी कोण होईल अशा पद्धतीने झाले। तर त्याचे दोन पंथ निर्माण झाले आणि दोन पंथ निर्माण झाल्यामुळे काय झालं की ते आपापल्या अधिकार गाजवण्यासाठी दोघांमध्ये भांडण निर्माण करायला लागले। तर अशा पद्धतीने भांडण चालू असताना आहे ना आता हा जो शुंद नावाचा एक शरीर आहे हा तिथं वर्ष वाचायला होता। आता वर्ष वाचायला आल्यानंतर याला मग ह्या समोरच्या घटना घडलेल्या आहे। मग हा वर्षवास संपल्यानंतर भगवान बुद्धाकडे हा येतो आणि तिचा आनंद असतो। तेव्हा आनंदाला ही बातमी सांगतात काय सांगतात शुंदने की नुकतेच निकटनाथ पुत्राचं काय झालं आहे महापरिनिर्वाण म्हणजे परिनिर्वाण झालेलं आहे ना आणि त्यांच्या शिष्यामध्ये भांडण चालू आहे। कशासाठी दोन पंथ पडले त्यांचे वेगवेगळे आणि जो म्हणते का आपण त्याचा उत्तराधिकारी झालं पाहिजे आहे ना अशा पद्धतीचं भांडण चालू आहे। आता भांडण चालू असल्यामुळे ही वार्ता कारण त्यांचा उत्तराधिकारी काय झाला कोणी नाही आहे आणि त्याचा रक्षण करता कोणी नाही राहिला म्हणून त्याचे भांडण चालू आहे। ही बातमी येऊन तो आनंदाला सांगतो। तर आनंदाने सांगितल्यानंतर सत्सवीर आनंद त्याला म्हणतो ही महत्वाची बातमी आहे। तर भगवान बुद्धाने सांगणे इच्छा आहे अशी बातमी ही महत्वाची बातमी आहे भगवान बुद्धाला जाऊन सांगितली पाहिजे। आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना ती कथन करू या अशा पद्धतीने मग ते दोघे जण सुंद आणि आनंद हे भगवान बुद्धाकडे जातात आणि ही बातमी त्याला सांगतात। ठीक महाशय सुंद बोलला। तर अशा पद्धतीने मग आनंदाने बोलला आपण भगवान बुद्धाकडे जाऊ तेव्हा सुंद म्हणला ठीक महाशय असं म्हणलं। मग त्यावर आनंद व सुंद हे दोघेही भगवान बुद्धाकडे बुद्धपाशी गेले आणि त्यांना अभिवादन करून निकटनाथाची जी हकीकत आहे ती हकीकत त्यांनी कथन केली आणि आपला वारसा नियुक्त करण्याची त्यांना विनंती केली। तर ही कथा सांगितली कोणती कथा सांगितली महावीर मरण पावले आणि त्यांच्या दोन शिष्य दोन गट निर्माण झाले आणि ते एकमेकांसोबत झगडा करतात भांडण करतात ही गोष्ट सांगितली आणि अशा पण सांगितल्यानंतर भगवान बुद्धाला विनंती केली की आपणही काय करावा की आपली सुद्धा वारसा हक्क म्हणून एक नियुक्ती करावी अशा पद्धतीने भगवान बुद्धाला विनंती केली है ना। तर वारसा नियुक्त करण्याची त्यांनी विनंती केली। सुंदाचे निवेदन ऐकून भगवान बुद्ध म्हणाले आता त्या सुंदाचे निवेदन ऐकून भगवान बुद्ध म्हणाले की सुंद विचार कर है ना की जगात एक आचार्य निर्माण होतो काय म्हणतात तू विचार कर तर जगामध्ये एक आचार्य निर्माण होतो आणि अनंत संबुद्ध बनतो है ना आणि तो आपल्या सद्धर्माचा सुयोग्य प्रचार करतो म्हणजे आपला धर्म चांगल्या पद्धतीने प्रसार करतो आणि तो जो शांतीदायक आहे प्रभावी मार्गदर्शक आहे सोबत असा आहे पण त्याचे शिष्य मात्र धर्म ज्ञानात प्रगत झालेले नाही है ना आणि त्याच्या निधनानंतर तो धर्म त्याचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो।
अशा पद्धतीने काय म्हटलं भगवान बुद्धांनी सांगलं नाही की एक व्यक्ती जन्माला येतो, तो सम्यक संबुद्ध बनतो आणि जगाला धर्म सांगतो, सद्धर्म सांगतो आणि सद्धर्म सांगतो, तो चांगला सुखाची वार्ता सांगतो, शांतीची वार्ता सांगतो आणि मग त्याची शिष्य असतात आणि त्याच्या शिष्याने ते धर्म समजून घेतला नाही आणि मग त्या सम्यक बुद्धाचं निधन पावलं तर तो धर्म त्यांचा काही लाभ करणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने जे शिष्य आहेत तेव्हा धर्म जर समजून घेतला नाही आणि तो धर्म समजून घेतला नाही तर त्याला कोणताही लाभ होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने जो गुरु आहे तो जर मरून पावला आणि मरण पावल्यानंतर शिष्यानं त्याचा धर्म बरोबर घेतला नाही तर तो धर्म त्याचं रक्षण करणार नाही. आहे ना अशा पद्धतीने समजलं का? समजलं का? तर ज्याचे शिष्य चांगले बनलेले नाही आहेत तर त्याचा धर्म त्याला रक्षण करणार नाही. आहे ना? तर इथं गुरुप्रमाणे शिष्य बनला तर त्याचं रक्षण करेल धर्म. तर असा आचार्य निधन त्याच्या शिष्याना दुःखदायक आणि त्याच्या धर्मालाही विधायक करतो. तर असा आचार्य काय आहे, हा धर्मालाही विधायक करतो आणि त्याच्या शिष्याला काय करतो, दुःखदायक करतो. का दुःखदायक करतो? कारण त्याचे शिष्य परिपक्व झालेच नाही तर त्याचा धर्मही त्याला लाभ होणार नाही आणि शिष्य दुःखी झाले म्हणजे शिष्याला लाभ झालाच नाही तर शिष्य सुखी होतील काय, दुःखी होते ना अशा पद्धतीने. पण संत जगात एक अनंत सम्यक संबुद्ध आचार्य निर्माण झाले. त्याने आपल्या धर्माचा सुयोग्य व सुबोध प्रचार केला आहे. ज्याचा सद्धर्म प्रभावशाली आहे, मार्गदर्शक असून शांतीदायक आहे. त्याचे शिष्य सद्धर्मात पारंगत आहेत. असा तो सद्धर्म त्याच्या शिष्यांना उच्चतर जीवनाचे सम्यक स्वरूप दर्शवित असताना त्या आचार्याचा देहवास होतो. अशा आचार्याचे निधन शिष्यांना दुःखदायक होत नाही. मग वारसाची गरज कुठं भासते? काय म्हटलं मी इथं, तो एक सम्यक संबुद्ध निर्माण होतो आणि तो आपल्या सगळ्या धर्माला सुखीत अशा पद्धतीने सुंदरमध्ये समोर लोकांना प्रसार करतो आणि त्या धर्मामुळे सगळ्यांना शांती, लाभ, सगळ्या गोष्टीचा लाभ होतो आणि लाभ झाल्यानंतर त्याचे शिष्यही सद्धर्माच्या मध्ये पारगत होतात आणि सद्धर्मामध्ये पारगत झाल्यानंतर आहे ना मग त्या आचार्याचा देहवास झाला तर मग त्याचे शिष्य काही दुःखी होत नाही. तर त्याच्या शिष्याचं रक्षण कोण करतो? धम्म करतो. मग इथं धम्म रक्षण करत असताना मग इथं निव काय कोणाची, तर त्यानं वारसाची गरज कुठं भासणार? बरोबर, वारसाची कुठं गरज भासणार आहे? जो धम्म सगळ्याचं रक्षण करतो तिथं वारसाची हक्क आवश्यक असणार नाही. कारण इथे काय आहे, तो जो धम्म आहे त्या धम्माचा उत्तराधिकारी हा सम्यक संबुद्ध होत, त्याचे दुसरे कोणी होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? बुद्धाचा धम्माचा जो वारसा अधिकारी आहे म्हणजे धम्म सांगण्याचा जो असतो आहे की नाही वारसा, हा बुद्धाकडे गेला पाहिजे. का गेला पाहिजे? का गेला पाहिजे? दुसऱ्यावर गेला चालणार नाही का? विष्णूवर गेला चालणार नाही का? का चालणार नाही? कारण जो धर्म आहे तो बुद्ध हा सांगतात आणि बुद्ध सांगल्यानंतर बुद्धासारखा धर्म कोणालाही सांगता येत नाही. आता दुसऱ्या एका प्रसंगी आनंदाने पुन्हा तो प्रश्न काढल्यावर भगवान म्हणाले, आनंदा, माझ्या धर्माबाबत ज्याची एकमत नाही असे दोन भिक्षू तरी तुला आढळले काय? भगवान बुद्धाच्या काळामध्ये जेव्हा भगवान बुद्ध होते तेव्हा सर्व भिक्षू एकत्र राहत होते. कोणीही अलग अलग विचाराचा नव्हता. म्हणजे अलग असले तर सगळे एकमताचे होते. म्हणून त्या काळामध्ये भगवान बुद्धाच्या वेळी काही असं म्हणजे वेगवेगळे भिक्षू नव्हते तर सगळं एकमताचे होते. जसं भगवान बुद्ध म्हटले किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीने म्हटलं तर सगळे एकमत विचार करून राहायचे म्हणून एकमत राहतो. म्हणून भगवान ज्या दुसऱ्या प्रसंगी आनंदाने म्हटलं की आपण वारसा करा निर्माण, कोणीतरी आपला वारसा करा अशा पद्धतीने म्हटलं. पण भगवान बुद्धाने म्हटलं की आनंदा, माझ्या भिक्षू संघामध्ये असे दोन तरी भिक्षू तुला भेटतात का, तर त्याचं मत एकमत नसणार आहे काही नाही अशा पद्धतीने. तेव्हा आनंदाने म्हटलं नाही, पण आज जे भगवंताच्या निकट आहेत ते भगवंताच्या मृत्यूनंतर कदाचित विनयाबाबत आणि संघाच्या नियमाबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे आणि असला वाद सर्वांच्या दुःखाला कारणीभूत होऊ
शकेल. तर मग आनंद काय म्हणतो की भगवान आता तर कोणी नाही आहे, नाही. पण भगवान बुद्धाचं जे निकट झालं म्हणजे मरण पावलंय तर कदाचित विनयाबाबत किंवा संघाबाबत वाद निर्माण होण्याची संभावना आहे. आणि असला वाद सर्वांना दुःख आणि कारणीभूत होऊन जाईल. अशा पद्धतीने आनंदाने सांगितलं. पण भगवान बुद्ध त्याला सांगतो आनंदा विनयाबाबत भिक्खूच्या नियमाबाबत वाद शिल्लक ठरतात. काय म्हटलं? भिक्खूच्या विनयाबाबत वाद काय आहे? शिल्लक आहे. पण भिक्खू संघात धम्माबद्दल जर वाद निर्माण झाले तर ते मात्र चिंताधारक होईल. म्हणजे इथं विनयाबाबत वाद निर्माण झाले ते काही हरकत पडत नाही. पण धम्माबाबत जर वाद निर्माण झाले तर ती मोठी चिंताजनक बाब आहे, है ना. आता हुकुमशहा सारखा वागणारा नसेल तर तो काय आता काय चिंताजनक होईल. धम्मासंबंधी वादविवाद हुकुमशहा मिटवू शकत नाही. तर धम्मातले वादविवाद सुद्धा काय आहे? हुकुमशहा सुद्धा मिटवू शकत नाही. का मिटवू शकत नाही? कारण धम्म आहे ना तो. राजा झाला म्हणून हुकुमशहा झाला म्हणून धर्म सुद्धा कसं काय नाही. म्हणून धर्माचा वाद हुकुमशहा जरी असला तरी तो मिटवू शकत नाही. मग वारसा हुकुमशहा सारखा वागणार नसेल तर तो काय करू शकणार आहे? आपण जर वारसा केला तर हुकुमशहा सारखाच वागणार आहे. तो तरी काय करेल आहे की नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्ध सांगतात. म्हणून धम्मासंबंधी वादविवाद हुकुमशहा मिटवू शकणार नाही. कोणत्याही वादविवाद संगत निर्णय घेऊ शकेल. अशा पद्धतीने म्हटलं नाही कोणताही वाद निर्माण होईल तेव्हा संगत निर्णय घेऊ शकेल. संघाने एकमत येऊन एकमत होईपर्यंत विचार विनिमय केला पाहिजे आणि एकदा निर्णय झाल्यानंतर त्याचे परिपूर्ण पालन केले पाहिजे. वादाचा निर्णय बहुमताने व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्याचा उपाय होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने वारसा हक्कासाठी कोणाला अनुमती दिलेली नाही, है ना. भगवान बुद्धाचा वारसा कोणाला मिटला? कोणाला मिळाला? भगवान बुद्धाचा वारसा एवढं वाचल्यानंतर तुम्हाला भगवान बुद्धाचा वारसा म्हणजे धम्म नियुक्त कोणाला केला? वारसा म्हणून नियुक्त करून केला. भगवान बुद्धाची संपत्ती मिळाली, धम्माची संपत्ती मिळाली. वारसा हक्क वारसा म्हणजे धम्माचा नियुक्ती कोणाला केलं? भगवान बुद्धाने. धम्मावरती नियुक्ती कोणाला केलं नाही का? कोणालाच नाही केलं नाही ना. अशा आता त्याच्यानंतर अतीम धम्म दीक्षा काय म्हटलं नाही? अतीम धम्म दीक्षा. त्या समय सुभद्र नावाचा परिवादक कुशीनारा येथे राहत होता. सुभद्र परिवादकाच्या कानावर लोकवार्ता पसरली की असे म्हणतात की आजच्या रात्रीच्या अखेरच्या पहरी भगवान बुद्धाचे परिनिर्वाण होणार आहे. तेव्हा सुभद्र परिवादकाच्या मनात आले की काही वयोद्ध गुरु आणि शिष्य परिवादकांना असे म्हणतात की हे मी ऐकले आहे की या जगात अनंत सम्यक संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाही आणि आजच्या रात्रीच्या अखेरच्या पहरी श्रमण गौतमाचे परिनिर्वाण होणार आहे. माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि श्रमण गौतमाबद्दल मला खात्री वाटते की ते मला असला उपदेश देतील की जेणेकरून माझ्या संदेहाचे निराकरण होईल. तर अशा पद्धतीने धम्मदीक्षा शेवटची धम्मदीक्षा म्हणणार. आता भगवान बुद्ध आता हा सुभद्र नावाचा एक परिवादक कुशीनाराजवळ राहत असतो. आता या सुभद्राच्या कानावरती वार्ता पसरली, एक बातमी आली की आजच्या रात्री भगवान बुद्धाचं परिनिर्वाण होणार आहे आणि ते त्यांनी असं ऐकलं आहे की आजचीच रात्र असतं काय म्हणजे तर त्याच्या मनामध्ये असा विचार आला की आज जे काही इथं भगवान बुद्ध आहेत हे वारंवार जन्माला येत नाही आणि म्हणून आजचीच रात काय आहे शिल्लक आहे आणि माझ्या मनात जो प्रश्न आहे तर मी त्यांना जाऊन विचारला पाहिजे कारण मग माझा प्रश्नाचं उत्तर कोणी सांगू शकणार नाही असं त्याला वाटलं. म्हणून तो आपल्या मनाची म्हणजे या प्रश्नाची जे खरं उत्तर कोणी देणार असेल तर तो श्रमण गौतम बुद्ध म्हणजे श्रमण गौतम आहे असं त्याला वाटलं. म्हणून तो परिवादक सुभद्र उपमार्गाने मल्ल्याच्या चालवनामध्ये गेला है ना आणि तिथे कबीर आनंद होता. सुभद्र त्याला म्हणाला कबीर आनंदा मला श्रमण गौतमाचे दर्शन होईल का? तर अशा पद्धतीने सुभद्र आला
आणि बघा तिचा आनंद होता. त्या आनंदाला विचारलं की मला भगवान बुद्धाचं दर्शन होईल काय, अशा पद्धतीने. कारण आनंद काय करत होता की कोणाला दर्शन घ्यायचं नाही घ्यायचं याच्यासाठी तो तिथं परमिशन देत होता आणि नेत नव्हता काही लोकांना ना, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने तो तिथं होता. तर त्यावर त्यांचे शब्द ऐकून सई आनंद याला म्हणाला की पुरे सुभद्रा, आता तथागतांना मुळीच त्रास देता कामा नाही, ते फार थकून गेलेले आहे. तर अशा पद्धतीने तो सुभद्रा म्हटल्यानंतर सुभद्राला भगवान बुद्धाचं दर्शन घेण्यासाठी त्याने अनुमती देत नव्हता. कोण? आनंद आहे ना. आता सुभद्र परिवाजकांनी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा तीच विनंती केली. सईद आनंदाने 3दा वेळा तेच उत्तर त्याला दिलं. आता सुभद्र परिवाजक आणि सवीर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागताच्या कानावरती गेला. त्यांनी आनंदाला हाक मारून म्हटले की आनंदा, सुभद्राला अडवू नको आहे ना. सुभद्राला तथागताचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्रा जे काही माझ्यापाशी मागावयास असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल. मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे, आणि जे उत्तरादायक मी त्यांना सांगेन ते तत्काळ त्याला समजेल. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा म्हणतो सुभद्रा जो आला आहे तो काही मला त्रास देण्यासाठी आला नाही. त्याची जे काही शंका आहे ते काही मागासाठी आहे तो त्याला पाठव, आणि मी त्याला दिल्यानंतर त्याला लगेच त्याला समजेलही, असं म्हणतात. तेव्हा सवीर आनंद परिवाजक म्हणाला, सुभद्रा आत प्रवेश कर, तथागताची तुला परवानगी आहे ना. तेव्हा सुभद्र परिवाजक तथागताच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून कुशल क्षेमाने बोलणं झाल्यावर तो एका बाजूला बसला आणि बसल्यावर तथागतांना उद्देशून तो म्हणला. तो सुभद्रा तिथे गेला, त्याने वंदन केलं, त्यांना विचारलं कसं काय कबीर वगैरे, अशा पद्धतीने कुशल विचारला. आणि बसल्यानंतर मग आपला जो प्रश्न आहे तो विचारतात. काय म्हणतात? श्रमण गौतमा, ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्ध आहेत, जे गणाचारी आहेत, जे पंथ संस्थापक आहेत, त्यांना जनता धर्मात्म मानित आलेली आहे. असे श्रमण आणि ब्राह्मण पूर्ण काश्यप मक्कली गोसाद, अजित केसरमल, पंकज कच्चायन, संजय बेलपुत्र तसेच निकटदास पुत्र या सर्वांना ते म्हणतात. तसे आपल्या आपण सत्यदान प्राप्त झाले आहे की नाही, ही काहींना झाले आहे आणि काहींना झाले नाही. तर अशा पद्धतीने तो सुभद्रा आला आणि सुभद्रा काय म्हणतात, या जगामध्ये या देशामध्ये जे काही लोक महात्मे झालेले आहेत, धर्मात्मे झालेले आहेत, तर प्रसिद्ध आहेत लोक त्याला म्हणतात. पण अशा पद्धतीने 6 लोक आहेत, कोण नाही, पूर्ण काश्यप गोचरली वगैरे आहे ना, पंकुज कथात वगैरे किंवा तो कचायन, संजय बेलपुत्र वगैरे वगैरे हे जे आहेत हे 6 लोक आहेत. यांना खरंच आहे ना, यांना खरंच सत्य ज्ञान प्राप्त झालं आहे किंवा नाही, आहे का नाही. अशा पद्धतीने हा प्रश्न निर्माण केला. या 6 लोकांना, जे 6 लोकांचं नाव घेतलं, त्यांना सत्यज्ञान प्राप्त झाला आहे की नाही, हा त्याचा प्रश्न होता. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हटलं, सुभद्रा, काहींना ज्ञान झाले की काहींना नाही झाले, या असल्या गोष्टीत तू पडू नको. म्हणजे त्यांना सत्यज्ञान प्राप्त झालं का नाही झालं याच्यापासून तू पडू नको. मी तुला धर्म उपदेश करतो, तो नीट ध्यान देऊन दे, श्रवण करून दे, मी सांगतो, है ना. तर काय म्हणतात भगवान बुद्ध, त्यांना सत्यज्ञान झालं का नाही झालं याच्या भानगडीत तू पडू नको. तर मी तुला धर्म उपदेश करतो, तो तू नीट समजून घे, नीट लक्ष दे, अशा पद्धतीने भगवान बुद्ध सांगतात. आणि मग भगवान फार चांगले, तर अशा पद्धतीने त्याने म्हणतात भगवान फार चांगले. आणि असे बोलून सुभद्र परिवाजकाने भगवान बुद्धाकडे एकाग्रतेने ध्यान दिले. त्यावर भगवान बुद्धाने बोलले की सुभद्र, ज्या धर्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही, आणि ज्या धर्ममतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यात श्रमणही असतात. म्हणजे ज्या धर्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्याच्यामध्ये श्रमण राहत नाही, आणि जिथं श्रमण राहतात तिथं आर्य अष्टांगिक मार्ग राहत असतो, आहे की नाही. अशा पद्धतीने म्हटलं, सुभद्र, माझ्या धर्माबाबत आर्य अष्टांगिक मार्ग आहेत, म्हणून या धर्मात सोतापन्न, सुखदागामी, अनागामी, अनंत असे 4 प्रकारचे काय आहेत श्रमण. म्हणजे भगवान बुद्धांनी काय म्हणलं, माझ्या धर्मामध्ये काय आहे आर्य अष्टांगिक मार्ग आहे, म्हणून इथं 4 काय आहे धम्मापदामध्ये 4 प्रकारचे श्रमण आहेत. मग दुसऱ्या धम्माचा श्रमणाचा अभाव आहे. पण सुभद्रा, जर या धम्माच्या अनुयायाने
सम्यक जीवन व्यतीत केले तर या जगात अनंताचा अभाव कधीच आढळणार नाही. तर अशा पद्धतीने या धम्माच्या नुसार त्याने जर सम्यक जीवन आचरण केलं की या जगामध्ये अनंताची कधीच कमी पडणार नाही अशा पद्धतीने म्हणून मी 29 वर्षाचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो. सुभद्र सद्धम्माचा पक्ष स्वीकारल्यावर आता 50हून अधिक वर्ष होऊन गेलेली आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतात की मी 29 वर्षाचा होतो तेव्हा मी घर सोडलो सत्याचा शोध घेण्यासाठी. आज मला सत्य शोधून म्हणजे जो सद्धम्माचा पक्ष स्वीकारल्यापासून मला 50 वर्ष झालेले आहे की नाही. तथागताने असे सांगितल्यावर सुभद्र परिवाजक बोलला आपल्या मुखीचे शब्द अत्यंत उत्कृष्ट आहेत. खरोखरच अत्यंत उत्कृष्ट आहेत. असे कोणी फेकून गेलेल्या प्रतिष्ठान करावे किंवा झाकलेल्या खुले करावे आणि मार्गभ्रष्टाला मार्ग दाखवावा आणि अंधारात दीप जलावा की जेणेकरून नेत्र असल्याला दिसेल आहे नाही. तसे मला तथागताने सत्याचे ज्ञान दिले आहे म्हणून मी बुद्ध धम्म आणि संघाचा आचार्य स्वीकार करतो म्हणजे आशय स्वीकार करतो. अशा पद्धतीच्या नक्की भगवान बुद्धाने मला सत्य धम्म काय केलं नाही दाखवलेला आहे. म्हणून अशा सद्धम्मा दाखवल्यामुळे मी भगवान बुद्धाला धम्माला आणि संघाला काय करतो आशय धर्म शरण जातो. अशा पद्धतीने सुभद्र ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली असेल त्याला संघात प्रवेश करायची इच्छा असेल तर त्याला 4 महिने प्रतीक्षा करणे साध्य आहे. तर भगवान बुद्धाने काय म्हटलं नाही दुसऱ्या धम्माची एखाद्या व्यक्तीने दीक्षा घेतली आहे त्यांना जर या भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घ्यायची असेल तर त्याला काय करावं लागते 4 महिन्यापर्यंत वाट पाहावं लागते. 4 महिन्यापर्यंत थांबावं लागतं आहे ना. आणि 4 महिने झाल्यानंतर आधी देत असतो. आणि आता मग सुभद्र तसा म्हणतो काय म्हणतो जर तसा दंडक असेल तर मीही 4 महिने प्रतीक्षा करतो असं त्याने सुभद्राने म्हटलं. पण तथागत म्हणाले माणसातला फरक असतो हे मी मान्य करतो. असे असून त्यांनी आनंदाला हाक मारली व ते बोलले आनंदा सुभद्राला आत्ताच संघात दाखल करून घे. म्हणजे आता सुभद्राला आत्ताच संघामध्ये दाखल करून बरे जशी आपली आज्ञा असे बोलून आनंदाने संमती दर्शवली. सुभद्र परिवारक मग आनंदाला म्हणाला तुम्ही भाग्यवान आहात. आनंदा महाभाग्यवान तुम्हाला स्वतः तथागताने धम्म जलाने सिंचन करून दीक्षा दिली व भिक्खू संघात शिष्यत्व प्रदान केलेलं आहे. तर तो सुभद्र काय म्हणाला तुम्ही मोठे भाग्यवान आहात कारण भगवान बुद्धांनी स्वतः तुम्हाला दीक्षा दिली आणि तुम्हाला धम्मही शिकवला. तर मग आनंदाने म्हटलं सुभद्रा तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे. सवीर आनंदाने म्हटलं अशा रीतीने तथागताच्या अनुज्ञेने सुभद्र परिवाजकाला भिक्खू संघात स्वीकार करण्यात आले. ज्याला स्वतः तथागताने दीक्षा दिली असा तो अखेरचा श्रावक होता. अखेरचा भिक्खू कोण होता सुभद्र होता. आणि आता अतिम शब्द भगवान बुद्ध आनंदाला नंतर म्हणाले आनंदा कदाचित तू असा म्हणशील गुरुची वाणी आता लोप पावली आता आम्हाला कोणी गुरु उरला नाही. पण आनंदा तुला असे वाटता कामा नाही. जो धम्म आणि विनय मी शिकवलेला आहे सांगितला आहे तोच माझ्या पश्चाताप तुमचा गुरु. तर हा धम्म आणि विनय काय आहे माझ्यानंतर तोच तुझा काय आहे गुरु आहे ना. म्हणून आनंदा भिक्खू परस्पराशी बोलताना मित्रच भावाने एकमेकांना हल्ली संबोधतात. पण माझ्या पश्चाताप ही प्रथा बंद झाली पाहिजे. ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठला हाक मारतील तेव्हा त्याच्या नावाने गोत्राने किंवा मित्र म्हणून त्याला समजावे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठला हाक मारतील तेव्हा त्यांना भदंत किंवा भंते असे समजावे. आणि आनंद माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटत असेल तर किरकोळ अथवा गोड नियम त्याने रद्द करावे. आनंदा तुला माहित आहे की भिक्खू छन्न कसा हट्टी आणि विकृत आणि वेशिष्ट आहे. आणि आनंदा माझ्या पश्चात छन्नाचा सर्वोच्च शिक्षा दिली जावी. आता जो छन्न आता हा तोटा का होता हट्टी होता. म्हणून भगवान बुद्ध इथे म्हणतात तो भिक्खू कसा आहे हट्टी आहे आणि हट्टी असून विकृत असून वेशिष्ट आहे. म्हणून मी काय केला मी मरण पावल्यानंतर काय करायचं परिनिर्वाण झाल्यानंतर त्याला शिक्षा द्यायची सर्वोच्च अशी शिक्षा द्यायची. तर अशा पद्धतीने म्हटल्यानंतर व्यक्तीचा आनंद म्हणतो की भगवान सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय
तर छन्न त्याला वाटेल ते बोलो, काय छन्नाला वाटेल ते बोलो, कोणी त्याच्याशी बोलू नये, त्याची काळ उघडणे करू नये, त्याला शिकवू नये, त्याला एकटे सोडून द्यावे. कदाचित यामुळे तो सुधरेल. नंतर भगवान बुद्ध भिक्षूंना उद्देशून बोलले. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाला सांगणार की त्याला जे काय वाटत तुम्ही त्याच्याशी बोलू नका, त्याची कान उघडणी करू नका, त्याला काहीच करू नका, त्याला मोकळं सोडून द्या, जे वाटतं ते करू द्या ना, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने त्याला विचारा आहे ना. आणि नंतर भगवान बुद्ध भिक्षू सोबत बोलले, जर कोणी भिक्षूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत, धर्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिक्षू वर्ग हो, आताच तो त्याने विचारावा, मागाहून पश्चाताप करू नये. की आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झालेली नाही. तर अशा पद्धतीने आताच तुम्ही विचारा, बुद्धाबद्दल विचारा, धर्माबद्दल विचारा, संघाबद्दल विचारा किंवा कोणत्या तरी मार्गाबद्दल विचारा, की जे काही अष्टांगिक मार्ग आहे त्याच्याबद्दल विचारा, की जे काही शंका आहे ती आता तुम्ही काय करा, पूर्ण करून टाका. नंतर तुम्ही तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे की भगवान बुद्ध होते आम्ही विचारलो नाही, असं कदाचित तुमच्या मनामध्ये पश्चाताप होता कामा नाही. अशा पद्धतीने म्हटलं, म्हणून आमचे गुरु असताना प्रत्येक शंका सांगण्याची हिंमत कोणा झालेली नाही असंही म्हणू नका. तर आता जेव्हा भगवान बुद्ध होतं तेव्हा आपण विचाराची हिंमत झाली नाही असंही कोणीही म्हणू नका. असे सांगितल्यावर भिक्षू गप्प राहिले. तर भगवान बुद्धाने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा तेच विषय सांगितलं की कोणाला विचारत असेल त्याला बिंदास्तपैकी विचारा, काही म्हणजे शंका ठेवू नका. नंतर तुम्ही असं म्हणू नका आम्ही भगवान बुद्ध होते तेव्हा आम्ही विचारलं ना, आम्हाला हिंमत झालीच नाही, अशा पद्धतीने म्हणू नका. म्हणजे जे काय विचारायचं असेल ते आताच तुम्ही विचारा, जे काय शंका असेल ते आताच विचारा. अशा पद्धतीने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्यांनी भगवान बुद्धाने भिक्षूंना म्हटले. तरीही भिक्षू मौनच राहिले, मौन सोडलेलं नाही. तेव्हा तथागत म्हणाले, कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल, पण भिक्षू तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा. अशा पद्धतीने गुरु म्हणून तुम्ही मला विचारू शकत नसाल तर तुम्ही मित्र म्हणून मला विचारावे. अशा आहे. तरी भिक्षू अबोलच राहिले. तेव्हा आनंद तथागताला म्हणाला, आश्चर्य आहे, अद्भुत आहे भगवान, या माझ्या संघाने मला आज निश्चित केले आहे. या भिक्षूपैकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत, धर्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत या किंचितही संदेह नाही. अशा पद्धतीने आनंदाने म्हणले की माझा हा भिक्षू संघ आहे मला निश्चित करून टाकले, पण त्यांना बुद्धाबद्दल, धर्माबद्दल आणि संघाबद्दल कुठली शंका किंवा मार्गाबद्दल सुद्धा शंका नाही. आनंदा तू हे विश्वासाने बोलतोस. भगवान बुद्धांनी आनंदाला म्हटलं, काय म्हणलं की आनंदा तू हे विश्वासाने बोलतोस, पण तथागताला ही जाणीव आहे की एकाही व्यक्तीच्या मनात कसलाही संदेश किंवा गोंधळ नाही. या माझ्या पाचही भिक्षू संघाला सर्वात मागासलेला निदान स्वतःपन्न तरी खास असेलच, त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे, त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे. म्हणजे या 500 भिक्षू होते तेव्हा म्हटलं भगवान बुद्धाने या 500 भिक्षूपैकी जो शेवटचा आहे, मागासलेला आहे, म्हणजे कमीत कमी स्वतःपन्न झाला आहे, त्याला सुद्धा तरी काय आहे, खात्री आहे. कशी खात्री आहे तर त्याची अधोगती होणार नाही आहे ना, त्याची अधोगती होणार नाही अशी त्याला खात्री आहे. अशा पद्धतीने म्हटलं. तेव्हा तथागताने भिक्षूला उद्देशून बोलले, काय म्हणले भिक्षूंना, भिक्षू हो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण करून देतो आहे, सर्व संस्कार अनित्य आहे. काय म्हटलं नाही, सर्व संस्कार अनित्य आहे. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. म्हणजे तुम्ही आळस न करता प्रश्नशील प्रयत्नाने आपला मार्ग म्हणजे पूर्ण करा. तथागताचे हेच अखेरचे शब्द होते. काय म्हटलं, अखेरचे शब्द कोणते होते, सर्व संस्कार अनित्य आहे ना, म्हणून अप्रमाद न होता आहे ना, अप्रमाणितपणे तुम्ही आपला मार्ग पूर्ण करा आहे ना, अशा पद्धतीने. आता शेवटचा भाग आहे, शोकग्रस्त आनंद. जसजसे वय होत चालले तसतसे भगवान बुद्धांना आपली काळजी घेण्यासाठी एखाद्या सेवकाची जरुरी वाटली. आता भगवान बुद्धाचे जसं वय वाढत गेलं तसं भगवान बुद्धांनी त्यांना एक सेवक ठेवण्याची काय केली, काळजी वाटू लागली. प्रथम त्याने नंदाची निवड केली होती, प्रथम नंदाची निवड केली, त्याने आनंदाची निवड केली. पहिला जर
सेवक कोण होता? नंद होता. पण त्याच्यानंतर आनंदाची निवड केली. तथागताच्या अति प्रेमापर्यंत व्यक्तिगत सेवक म्हणून त्याने त्याची सेवा केली. अशा पद्धतीने आनंदाने शेवटीपर्यंत काय केली? भगवान बुद्धाची सेवा केली. आनंदाला तथागतांनी सेवक न मानता आपला प्रियतम सहचारी म्हणून मानले होते. अशा पद्धतीने सेवक न मानता प्रिय सहचारीच मानले होते. जेव्हा भगवान बुद्ध कुशीनारा येथे आले व 2 चालुक्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत चालल्याचे पाहून आता आनंदाला विश्वासात घ्यावे असे त्याने योजले. आता भगवान बुद्धाने जेव्हा 2 चालुक्यामध्ये जेव्हा बिछाडा ठेवला आणि आराम करायला लागले तेव्हा त्यांनी म्हटलं आता आहे आजची आता आपला काय आहे समय जवळ आलेला आहे, अंतकाळ जवळ आलेला आहे, म्हणून आता आनंदाला विश्वास घ्यावे असं पद्धतीने म्हटलं. म्हणून त्याने आनंदाला हाक मारली आणि आनंद म्हणाले, आनंदा या चालुक्यामध्ये कुशीनाराच्या या उपवनात रात्रीच्या 3ऱ्या परी तथागताचे परिनिर्वाण येईल. तर काय म्हटलं भगवान बुद्धांनी आनंदाला की आनंदा या कुशीनाराच्या या चालुक्यामध्ये आहे की नाही आजच्या रात्री 3ऱ्या परी तथागताचं महापरिनिर्वाण होईल आहे की नाही. अशा पद्धतीने तथागताने असे सांगितल्यावर कवी आनंद म्हणाला, भगवान आपण बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या सुखासाठी, जगाच्या अनुकंपेसाठी, देव व माणसाच्या कल्याणासाठी कल्पापर्यंत राहण्याची कृपा करा. अशा पद्धतीने आनंदाने काय केली? काय विनंती केली की बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी, अनुकंपा करण्यासाठी, देवता आणि मनुष्यासाठी तुम्ही कल्पाभर तुम्ही जगावे राहिलं पाहिजे अशा पद्धतीने म्हटलं. तेव्हा आनंदाने ही विनंती स्वीकार केली, चिंता केली विनंती है ना. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणाले, बस बस आनंदा आहे की नाही. अशा पद्धतीने तथागत त्याची म्हणे की तथागताची अधिक विनंती करू नको. तर भगवान बुद्ध काय म्हणले, बस बस आनंदा आता तथागताची विनंती करू नको, अशी विनंती करण्याचा समय निघून गेलेला आहे की नाही. आता विनंती करण्याचा समय राहिलेला नाही. आनंदा आता मी वयोवृद्ध झालेला आहे, वयस्कर झालो आहे, माझ्या जीवन प्रवास आता संपत आलेला आहे ना. माझी आयु मर्यादा मी गाठलेली आहे ना. माझी 80 वर्षे आता उलटली आहे. माझे 80 वर्षे काय झाले आहे? उलटले आहे. ज्याप्रमाणे एखादे जुने सकट वापरून झिजून एखादे दिवशी मोडून पडते तीच अवस्था तथागताच्या देहाची झालेली आहे. तर अशा पद्धतीने म्हटलं नाही की एखादी सकट म्हणजे एखादी वस्तू जेव्हा वापरून झिजून जाते आणि ते मोडून जाते तशा पद्धतीने तथागताचा देह सुद्धा काय झाला आहे? झिजून गेला आहे, अशी अवस्था झालेली आहे. हे श्रवण केल्यावर आनंद तिथून निघून गेला. तर अशा पद्धतीने आनंदात सांगितल्यानंतर आनंद काय झाला? तिथून निघून गेला. स्थविर आनंद दिसत नाही तेव्हा तथागताने भिक्खूंना विचारले की आनंद कुठे आहे? तर अशा पद्धतीने हे भगवान बुद्धांना सांगितल्यानंतर आनंद काय झाला? तिथून निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर मग काही वेळ झाल्यानंतर भगवान बुद्धाला आनंद दिसला नाही. तर तेव्हा भगवान बुद्ध भिक्षूला विचारतात की आनंद कुठे आहे ना. तेव्हा स्थविर आनंद निघून गेले आणि शोक करीत आहेत हे भिक्षूने सांगितलं. जेव्हा इथून निघून गेले आणि ते शोक करत नाही, तिथे जाऊन काय करतायत? शोक करतात, म्हणजे लढत आहेत. अशा पद्धतीने भिक्षूने तथागताला येऊन सांगितलं. तथागताने एका भिक्षूला बोलवले व ते म्हणाले, जा आणि आनंदाला सांग की तुला तथागत बोलवत आहे. तर अशा पद्धतीने एका भिक्षूला पाठवलं की आनंदाला तथागत बोलवतात, जाऊन सांग. आता जशी आपली आज्ञा म्हणतो भिक्षू केला आणि आनंदाला आला आणि तथागताच्या समीप जाऊन बसला. आता आनंदाला बोलवल्यानंतर आनंद आला आणि भगवान बुद्धाच्या बाजूला जाऊन बसला. आनंदा आता रडू नको है ना. मी तुला मागे सांगितले नाही का की आपल्या आवडत्या निकट वस्तूपासून अलग व्हावे लागते. भगवान बुद्ध काय म्हटलं नाही, आता लढू नको. तुला मी मागे सांगितलं आहे. काय सांगितलं आहे की आपल्या आवडत्या आणि निकटच्या वस्तूपासून आपल्याला दूर व्हावं लागते, सोडून जावं लागते. त्याचा त्याग करणे, त्याचा संबंध सोडावे लागणे हे स्वाभाविक आहे. त्याचा त्याग करणे त्याचा सहाय्यानं. आनंदा तुझ्या अपाप प्रेम कार्यामुळे, दयाशील सुख स्वभावामुळे तू दीर्घकाळपर्यंत माझ्या अगदी निकटवर्ती झाला आहे. भगवान आनंदाला काय म्हणतात की तुझं प्रेमळ स्वभाव आहे,
तुझा दयाशील स्वभाव आहे, तुझा स्वभाव सुद्धा चांगला आहे, म्हणून या स्वभावामुळे दीर्घकाळपर्यंत तू काय केलंस आहे, माझ्या निकट राहिला, म्हणजे माझी सेवा करत राहिलेला आहे. आनंदा तू हुशार आहे, निष्ठेने प्रयत्न कर, म्हणजे तुला सुद्धा विषयासक्ती, स्वार्थ, मोह व अज्ञान यासारख्या दुर्घटनापासून मुक्त होतील. म्हणजे तू सुद्धा प्रयत्न कर, या तृष्णेपासून तू सुद्धा काय होशील, मुक्त होतील. अशा पद्धतीने म्हटलं तथागताची आता नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून ते बोले. आता भगवान बुद्ध आनंदाबद्दल भिक्खूंना सांगतात. काय सांगतात की आनंद बुद्धिमान आहे. भिक्खू हो आनंद बुद्धिमान आहे की नाही. तथागताची आपण भेट केव्हा घ्यावी हे ते जाणतो. तसा आनंद काय जाणतो की आनंद बुद्धिमान आहे. तथागताची भेट केव्हा घ्यावी हे आनंदाला जाणतो. भिक्खू आणि भिक्खूनी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो जाणतो आहे नाही. उपासक उपासकाची भेट घेण्याची योग्य वेळ कोणती हे सुद्धा तो जाणतो. राजा आणि राजमंत्र्याची वेळ कोणती हे सुद्धा तो जाणतो. तसेच दुसऱ्या आचार्य किंवा शिष्याची वेळ कोणती हे सुद्धा त्याला ठाऊक आहे नाही ना. अशा पद्धतीने कोण कोणाची वेळ कधी आहे हे आनंदाला पूर्णपणे ठाऊक आहे. भिक्खू हो हे आनंदाचे 4 विशेषण आहेत. आनंदाचे हे काय 4 विशेषण. आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते. म्हणजे आनंदाला भेटल्यानंतर सर्वांना समाधान मिळते. त्याला पाहून त्यांना आनंद होतो. सर्वांना आनंदाचे बोलणे ऐकून सुख मिळते. आनंद जेव्हा अबोल होतो तेव्हा सर्वच बेचैन होता. म्हणजे आनंद जेव्हा मूळ राजकुळाशी बोलत नाही तेव्हा सर्वच सावकार बेचैन होतात. यानंतर आनंदाने पुन्हा तथागताच्या परिनिर्वाणाचा विषय काढला. तथागतांना उद्देशून तो बोलला, तथागताने या उजाड नगरीत या जंगलामध्ये देहत्याग करू नये. चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोसंबी, वाराणसी सारखे मोठी मोठी नगरे आहेत. यापैकी कोणत्या तरी नगरात त्याने परिनिर्वाण प्राप्त करावे. तर पुन्हा आनंदाने परिनिर्वाणाचा विषय काढला की तथागताने इथं या जंगलामध्ये परिनिर्वाण होऊ नाही, तर तिथं घ्यावे जे मोठी मोठी शहर आहेत, राजगृह किंवा चंपा किंवा श्रावस्ती, साकेत, कोसंबी किंवा वाराणसी या मोठे मोठे नगरामध्ये आपल्या काय करावा, परिनिर्वाण घ्यावा. अशा पद्धतीने आनंदाने म्हणजे तथागताला म्हटले. किंवा भगवान बुद्ध म्हणाले, आनंदा असे बोलू नको आहे की नाही, असे बोलू नको. ही कुशीनारा देखील केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी. म्हणजे आता हे कुशीनारा सुद्धा एक समय का होती की केशवती जो राजा होता महासुदर्शन याची राजधानी होती. नंतर तथागताने आनंदावर 2 कामे सोपवली. नंतर भगवान बुद्धाने आनंदावर 2 कामे सांगितली. कोणती? त्यांनी तथागतांना सांगितले की सुंदाने दिलेल्या अन्नामुळे तथागताचा मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही याची खबरदारी घे. म्हणजे सुंदाच्या भोजनामुळे तथागत मरण पावले असे कोणी म्हणणार नाही अशी काळजी घे. त्यामुळे सुंद संकटात सापडेल अशी भीती वाटेल आहे की नाही. म्हणजे सुंद आणि त्यांनी सांगितलेले या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा. अशा पद्धतीने सुंदाबाबतचा जो काही भ्रम असेल त्याने आनंदाने दूर केला पाहिजे. आणखी एक गोष्ट त्याने आनंदात सांगितली आणि ती म्हणजे कुशीनाऱ्याच्या मल्ल्यांना जाऊन सांगणे की तथागत या उपवनात आले असून रात्रीच्या 3ऱ्या पहरी त्याचे महापरिनिर्वाण होणार आहे. अशा पद्धतीचे कुशीचे मल्ली आहेत त्यांना तुम्ही जाऊन सांगायचं आहे की आजच्या 3ऱ्या पहरी तथागताचं महापरिनिर्वाण होणार आहे असं जाऊन सांगायचं. तुझ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नको. म्हणजे कदाचित म्हणतील आमच्या गावात तथागताचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजले नाही. त्याच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. त्यानंतर सवीर अनिरुद्ध व सवीर आनंद या उभयंतांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली. तर अशा पद्धतीने मग सवीर आनंद आणि कोण अनिरुद्ध यांनी किंवा त्यांचे आणखी जे धार्मिक आहे त्यांनी धार्मिक चर्चा सुरू केली. आता पूर्व निकट केल्याप्रमाणे रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले. तर अशा पद्धतीने रात्रभर यांची चर्चा भिक्खू लोकांची आणि रात्रीचे 3रे करण होतं. येते 3रा प्रहर आला आणि तथागताचं महापरिनिर्वाण झालं आहे नाही. जेव्हा तथागताचे महापरिनिर्वाण झाले
तेव्हा काही भिक्षू आनंद हात पसरून रोदन करू लागले म्हणजे लढू लागले है ना. काही तर दुःखाशयाने जमिनीवर गडबडा लोळू लागले. जेव्हा तथागताचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा भिक्षू लढायला लागले होते, ते भुईवर लोळायला लागले होते. आता म्हणू लागले की तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण झाले. या सुखी माणसाने फारच लवकर जगात जीवन त्याग केला. जगात फार लवकर प्रकाश निघून गेला. हा जगातला प्रकाश काय झाला, जगातून लवकरच निघून गेलेला आहे. वैशाख पौर्णिमेच्या रात्री 3व्या प्रहरात तथागताचे परिनिर्वाण झाले. त्याचे परिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 मध्ये झाले. तथागताचे महापरिनिर्वाण केव्हा झाले, इसवी सन पूर्व पूर्व असला पाहिजे त्याच्यामध्ये, इसवी सन पूर्व 483 मध्ये झालं. पाली भाषेत ग्रंथात असे म्हटले आहे. तर पाली भाषेच्या ग्रंथामध्ये असे म्हटले आहे, दिवा तपती आदित्यो रत्ती आभासी चंदिमा छंदो सत्यो तपती झाई तपती ब्राह्मणो अत्थ सब्ब अहो रत्ती बुद्धो तपती तेजसा. सूर्य केवळ दिवसात प्रकाशतो, चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपली शस्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेव्हा सहस्रावतो, तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हा ब्राह्मण तेजपूज्य असतो. पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो. सतत प्रकाशित राहतो असा त्या गाथेचा अर्थ आहे. आणि ही संदेश तो जगाचा प्रकाश होता. हे कोणताही संदेश नाही, तो तथागत हा जगाचा काय होता, प्रकाश होता. आता 5वा भाग आहे, मल्ल्याचा विलाप आणि एका भिक्षूची प्रसन्नता. तर तथागताच्या आदेशानुसार आनंदाने मल्ल्याकडे जाऊन त्यांना ही घटना निवेदित केली. जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्याच्या स्त्रिया, तरुण पुरुष व कुमारिका दुःखित आणि खिन्न आणि शोकावित झालेल्या. आता मल्ल्याच्या लोकांना सुद्धा ही बातमी समजली तथागत झाले. तर ते मल्ल्याचे लोकांमध्ये जे काही तरुण स्त्री किंवा पुरुष किंवा वृद्ध हे सर्व काय झाले, दुःखी झाले. काहींनी केस विचकळून हात पसरून व जमिनीवर गडबडा लोळून शोक प्रदर्शित केला. त्यानंतर आपल्या कुमारिका व स्त्रियासह मल्ल्या तथागताच्या आतिथ दर्शनासाठी उपवनातील चालवाटिकात गेले. तेव्हा स्थवीर आनंदाने विचार केला, जर मी कुशीनगराच्या मल्ल्यांना तथागताच्या देहाला वर्णन करण्यासाठी एक जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल. म्हणजे मृतदेह जो आहे त्याला जर एक दर्शन करण्यासाठी जाऊ देईल तर फार उशीर लागल आहे नाही. म्हणून त्याने कुटुंबाचे गट केले आणि प्रत्येक कुटुंब तथागताच्या चरणाचे विनम्र भगवान बुद्धाने वर्णन करून निरोप दिला. अशा पद्धतीने एक न करता त्या कुटुंबाप्रमाणे तथागताचं दर्शन करण्यासाठी पाठवण्यात केलं. या समयी पुष्कर भिक्खूच्या समवेत महास्थवीर महाकाश्यप पावाचे कुशीनगर या मार्गाने कायते यात्रा करीत. अशा पद्धतीने महास्थवीर जे आहेत महाकाश्यप हे सुद्धा होते पावा ते कुशीनगरापासून पर्यंत ते येत होते भिक्षू घेऊन है ना. त्यावेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नग्न परिवाजक येत होता. आता हा नग्न परिवाजक येत होता. आता तिकडून हे पावावरून कुशीनगरला येत होते आणि हा इकडं पावाला जात होता. तेव्हा महास्थवीर महाकाश्यपाने तो नग्न परिवाजक दुरून दिसला. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मित्रा तू आमच्या गुरुंना ओळखत असशीलच. आता त्याला की महाकाश्यप आहे यांनी त्यांना नग्न परिवाजकाला विचारला, तर मित्रा तू आमच्या गुरुला तू ओळखत असशीलच आहे की नाही. तो होय मित्रा मी त्यांना ओळखतो. श्रमण गौतमाचे निधन होऊन आज 1 हप्ता झाला. तर अशा पद्धतीने त्यांनी काय म्हटलं आहे की श्रमण गौतमाचं निधन होऊन काय झालं आहे, 1 हप्ता झालेला आहे. हे वृत्त ऐकताच भिक्षुगण शोकविह्वळ होऊन रुदन करू लागले. आता त्या महाकाश्यपासोबत जे काही भिक्षू येत होते त्यांना सुद्धा ही बातमी मिळाल्यावर ते सुद्धा भिक्षू काय झाले, लढायला लागले, शोक करायला लागले है ना. अशा पद्धतीने शोक करायला लागले. या भिक्षू गणामध्ये उत्तर वयात संघामध्ये झालेला सुभद्र नावाचा एक भिक्षू होता. तर अशा पद्धतीने
या महाकाश्यपाच्या संघामध्ये कोण होता? सुभद्र नावाचा सुद्धा एक म्हणजे म्हातारा ऋषी होता. तो कधी झाला होता? नाही, फरक आहे. हा सुभद्र वेगळा, तो सुभद्र वेगळा आहे ना. हा महाकाश्यपासोबत येणारा सुभद्र वेगळा आहे नाही. तर हा सुभद्र केव्हा झाला? शेवटी म्हातारपण आला तेव्हा भिक्षू बनला आहे ना. अशा पद्धतीने हा सुभद्र नावाचा म्हातार वयामध्ये काय झाला होता? भिक्षू झाला होता. तेव्हा तो म्हणाला पुरे, आता विलास पुरे, आता तो विलास पुरे आहे ना, आता शोक पुरे. अशा पद्धतीने आपण श्रमण गौतमाच्या निधनातून मुक्त झालो हे बरे. अशा पद्धतीने तो सुभद्र नावाचा भिक्षू काय म्हणतो? आता शोक करू नका, आता शोक काय करा? पुरं करा. का? कारण आता आपण तथागताच्या निवडतातून काय झाला? मुक्त झाला. आता तथागताचा आपल्याला काही ठाक राहिलेला नाही. हे तुम्हा शोभते, हे तुम्हा शोभत नाही, अशा निबंधाने आपण हैराण झालो होतो. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धासाठी हे करू नका, ते करू नका, हे शोभते, हे शोभत नाही, अशा पद्धतीचे आपल्याला निबंध लावते, बंधन लावतोय. आता याच्यातून काय झालं? आपण सुटलो, मुक्त झालो. अशा पद्धतीने म्हणाले. आता आपण हवे ते करता येईल आणि नको ते करायची गरज पडणार नाही. आपल्याला आता मनाप्रमाणे आपल्याला करता येईल असं त्याने म्हणाल. त्याचे निधन झाले बरे नाही का? मग रडता कशाला, शोक कशाला करता? ही तर आनंदाचीच घटना आहे. तथागत असे फार मोठे शिस्तीचे आणि कठोर भक्त होते. अशा पद्धतीने भगवान बुद्ध हे शिस्तवान होते, कठोर होते. ते आता आपल्याला इथं असं समजून. आता त्यानंतर सहावा भाग आहे अति संस्कार है ना. आता कुशीनाराच्या मंडळाने मग शरीर आनंदाला विचारले, तथागताच्या देहाची काय व्यवस्था करायची है ना. तर मग आनंद म्हणाला, लोक महाराजाची जशी उत्तर क्रिया करतात तशीच तथागताची उत्तर क्रिया आपण करावी. जसे तथागताची उत्तर क्रिया करतात म्हणजे महाराज जशी उत्तर क्रिया करतात तशीच आपण तथागताची उत्तर क्रिया करावी. तर महाराजाची उत्तर क्रिया कशी केली जाते? आपण मग आनंदाने त्यांना सांगितलं, महाराजाचा देह एक नव्या कोऱ्या वस्त्रामध्ये गुंतळीत करतात. तर काय करतात? महाराजाचा देह एक नव्या वस्त्रामध्ये काय करतात? गुंडाळतात. तदनंतर तो कापसाने गुंडाळतात. तदनंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. असे एका मागून एक 2 प्रकारे 5 फेरे होईपर्यंत करतात. तर अशा पद्धतीने 5 होईपर्यंत ते करतात. नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसे लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात. तर अशा पद्धतीने एखाद्या लोखंडी याच्यामध्ये तो देह ठेवतात आणि त्याला वरतून बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून तिचा रचतात. अशा पद्धतीने महाराजाची उत्तर क्रिया केली जाते. तर मल्य म्हणाले की आपणही तसेच करू. मग मल्य बोलले, तथागताच्या देहाचा अंतिम संस्कार करण्याचा आता उशीर झाला आहे, उद्या ते करूया. तर उद्या करूया. नंतर नंतर कुशीनाराच्या मल्ल्याने आपल्या सेवकाला आज्ञा केली, तथागताच्या उत्तर क्रियेची तयारी करा. सुगंध पुष्पमाला गोळा करा, तसेच वादकांनाही बोलवून घ्या. तर अशा पद्धतीने मग मल्ल्याच्या लोकांनी सगळी तयारी करायला सुरुवात केली. आज उशीर झाली आहे, आता आज करणार नाही, आपण उद्या करू. अशा पद्धतीने याने दुसऱ्या दिवशी आहे. मग दुसऱ्या दिवशीपासून मग सुगंधित फुलं आणायचे आहे, पुष्पमाला गोळा करायचे आहेत, वादकाला बोलवायचे आहेत, वादक वाजवायचा आहे. अशा पद्धतीने केलं. मग आणखी त्याच्यामध्ये नृत्य, गायन, भोजन आणि पुष्पमाला, सुगंधी वस्त्राची आच्छादने, फुलाची तोरणे इत्यादी आणि तथागताच्या देहाला मान सन्मान व आदरांजली अर्पण करण्यासाठी दुसराही दिवस निघून गेला. अशा पद्धतीने पहिला दिवस गेला, दुसरा दिवसही निघून गेला. असा तिसरा, चौथा आणि 5वा आणि 6वा दिवस निघून गेला. तर असं करता करता सगळं तिसरा, दुसरा, चौथा, 5वा, 6वा अशा दिवसापर्यंत सगळे दिवस निघून गेले. कसं सदर सादर करता किंवा ते काही नृत्य, गायन बियन सगळं करता करता अशा पद्धतीने दिवस निघून गेले. आणि नंतर मल्ल्याच्या 8 पर्वकाने आता 7व्या दिवशी नंतर 6 दिवस निघून गेल्यानंतर 7व्या दिवशी कुशीनाराच्या मल्ल्याने विचार केला, आज तथागताचा देह हलवूया आणि त्याची उत्तर क्रिया करूया. अशा पद्धतीने 7व्या दिवशी मग काय म्हटलं की आज तथागताचा देह हलवला पाहिजे आणि त्याची उत्तर क्रिया केली
पाहिजे. नंतर मल्ल्याच्या 8 प्रमुखाने ताटीला हाडण्यात येण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नान केले व नवीन वस्त्रे प्रदान केले. तर मग मल्ल्याचे 8 लोक त्यांनी निर्माण केले. कशासाठी? अस्थि देण्यासाठी ना, म्हणजे खांदा देण्यासाठी. तर असे 8 लोक निर्माण केले. त्याच्या आंघोळ केलं, त्याला नवीन वस्त्र घालवले आणि अशा पद्धतीने त्याला कांद्या देत असते. नंतर तथागताचा देह उचलून मुकुट बंधक नामक पूर्वेकडील असलेल्या केच्याकडे नेले. आता मुकुट बांधक जे केची आहे त्याच्याकडे भगवान बुद्धाचा काय गेला, देह घेऊन गेला. तिथं देह उतरवून त्याने अग्निसंस्कार केला. अशा पद्धतीने मग तिथे जाऊन अग्निसंस्कार केला आणि काही कालानंतर तथागताचा नश्वर देहाची रक्षा राख झाली. तर अशा पद्धतीने त्या काय झाली, तथागताचा देह जळला आणि मग त्याची राख वगैरे झाली. आता 7वं प्रकरण आहे, रक्षेसाठी संघर्ष. तथागताच्या देहाला अग्नीचे भस्मसात केल्यानंतर कुशिरीच्या मल्ल्याने रक्षा व अस्थी गोळा केल्या व सभागृहात त्या ठेवून भाले व धनुष्याच्या त्याच्या भोवती पोट केला आणि कोणी त्या सर्व किंवा त्याचा अंश चोरू नये म्हणून तिथे पहारा बसवला. तर अशा पद्धतीने मल्ल्याने काय केलं, ते काय तथागताचा देह जिथे जाळला ते सगळे राख जे अस्थी आहे ना ते सगळे जमा केला आणि एक मोठासा जे काही हॉल असतो किंवा काही कोणता सभा असतो ना त्या सभागृहामध्ये ठेवला आणि मग त्या सभागृहाच्या बाजूला काय केलं, सैनिक उभे ठेवले. भाला, तलवार, विद्वान शस्त्र घेऊन त्या सगळ्याची रक्षण करण्यासाठी सैनिक तिथं ठेवण्यात आले. तिथं पहारा बसवला. सप्तापर्यंत नृत्य, पुन्हा 7 दिवसापर्यंत काय झालं, नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला व सुगंध इत्यादी उपचाराने त्या मल्ल्याने त्या रक्षा अस्थीची मान सन्मान व आदरांजली अर्पण केली. तर 7 दिवसापर्यंत पुन्हा त्या रक्षा अस्थीसह काय केलं, आदरांजली दिली आहे ना. कशा पद्धतीने गेली, नृत्य, गायन किंवा पुष्पमाला, सुगंधी पदार्थ इत्यादी त्या सगळ्या गोष्टी तिथं 7 दिवसापर्यंत करत ठेवल्या. त्यानंतर मल्य देशाचा राजा अजातशत्रू याच्याकडे आले की तथागताचा कुशीनळा येथे परिनिर्माण झाले. आता जो मगध देशाचा राजा होता, कोण होता, मगध देशाचा राजा कसा, बिंबिसार राजा होता. आता बिंबिसार झाल्यानंतर भगवान बुद्धाचा परिनिर्वाण झाल्यानंतर कोणता राजा होता, अजातशत्रू आहे ना. तर अजातशत्रूच्या कानावर ही बातमी पोहोचली की तथागताचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. त्याने मल्ल्याकडे दूत पाठवला आहे ना आणि तथागताचा औषध थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली. म्हणून त्याने दूत पाठवला आणि भगवान बुद्धाच्या काय अस्थी आहेत त्याचाही मला काहीतरी अंश द्यावा असं पण त्याने विनंती केली. याप्रमाणे वैशालीच्या लिखव्याकडून, कपिलवस्तूच्या टाक्याकडून, अकंपियाच्या वजियाकडून, रांगामच्या कोलियाकडून आणि पावाच्या मल्ल्याकडूनही दूत आले होते है ना. अस्थीचा हिस्सा मागणारा देशदीपाचा एक ब्राह्मणही होता. तर अशा पद्धतीने हा देश दिला. तर एवढ्या माणसांना आलेला पाहून कुशीनाराचे मल्य म्हणाले, तथागताचे परिणाम आमच्या गावात झाले. तथागताच्या औषधाचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही, त्याच्यावर फक्त आमचा हक्क आहे असे ते मल्य म्हणायला लागले. आता परिस्थिती चिंगडक चाललेली पाहून आता त्या परिस्थिती काय झाली, तर इथं काय झालं होतं की मल्य लोक म्हणत की आम्हाला कोणाला देणार नाही आणि इकडं तथागताच्या अस्थीची वाटणी करण्यासाठी खूप लोक जमा झाले होते आहे ना. अशा पद्धतीने सगळे लोक तथागताच्या अस्थीचा भामासाठी आले आणि अशा पद्धतीने आता या मल्ल्याने म्हणत सगळ्यांना दिलं तर आपल्याला काय रे. मग अशा पद्धतीने काय झाली परिस्थिती चिघळून गेली. आता मल्य म्हणे आम्ही कोणाला देणार नाही आहे ना, कारण ते भगवान बुद्ध आमच्याच गावी मिळाले म्हणून आमचा सत्ता. अशा पद्धतीने त्यांनी मल्ल्याने म्हटलं. तर अशा पद्धतीने परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मदतसाठी पुढे आला आणि तो म्हणाला, माझे 2 शब्द ऐका है ना. द्रोण म्हणाला, ज्या तथागताने आपल्या संयमाचे शिक्षण दिले त्या नर वराच्या अस्थीच्या हिस्स्यासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय. आता त्याने काय म्हटलं, ज्यांनी आपला पूर्ण जीवन लोकांना शांतता शिकवण्यासाठी दिले नाही, संयमाचे शिकवून दिले नाही, त्याच्या देहाचं जे रक्षा आहे त्याच्यासाठी तुम्ही रक्तपात करता, युद्ध करता, हे खरंच उचित आहे काय.
आहे की नाही, अशा पद्धतीने म्हटलं. तर आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने आणि दिलजमाईने अस्थिचे सारखे 8 हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यावर स्तूप उभारावे की जेणेकरून त्या त्या ठिकाणी तथागताची त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल. तर मग अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, 8 प्रकारचे हिस्से करा आणि 8 प्रकारचे हिस्से केल्यानंतर काय करा, तर त्या स्तूपावरती तुम्ही आपापल्या राज्यामध्ये जाऊन स्तूप बांधा आणि जेणेकरून लोकांना त्याची पूजा करता येईल, आहे ना. आणि कुशिरेच्या मल्ल्याने मान्यता दर्शवली आणि ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तू या औषधाचे सारखे 8 हिस्से करून सुयोग वाटणी कर. आता त्याने काय म्हटलं की हे ब्राह्मणा, द्रोण नावाच्या ब्राह्मणा, तू काय कर, हे 8 हिस्से कर आणि 8 हिस्से केल्यानंतर सर्वांना समान वाटणी कर, आहे ना. अशा पद्धतीचे औषधावर करतात. आज ठीक आहे, द्रोणाने संमती दर्शवली. नंतर त्याने तथागताच्या औषधाचे सारखे 8 हिस्से केले. मग आता त्याने काय केले, तथागताच्या अस्थिचे जे काही जे राग वगैरे होते त्याचे 8 हिस्से केले. आता 8 हिस्से केले आणि हिस्से करून त्यावर द्रोण म्हणाला, मला हे रक्षापात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तूप बांधीन. अशा पद्धतीने रक्षापात्र म्हणजे राख ज्याच्यामध्ये ठेवली होती, आहे ना, ते पात्र मला द्याल तर मी सुद्धा काय करीन. आता ते राख तर तुम्ही घेतले ना, राख रेवती तुम्ही आटकून टाका, पण रक्षापात्र काय करा, तुम्ही मला द्याल तर मी सुद्धा एक काय करीन, स्तूप बांधीन, आहे का नाही. आणि सर्वांनी ते पात्र त्यांना देण्यास मान्यता दर्शवली. अशा रीतीने तथागताच्या अस्थिरक्षेची विभावने झाले आणि संघर्ष शांततेने आणि सोयीने मिटला. अशा पद्धतीने भगवान बुद्धाच्या राखीसाठी सुद्धा काय झाली होती, संघर्ष निर्माण झाला होता. आणि संघर्ष मिटवण्यासाठी कोण आला होता, 2 ब्राह्मण. आता हा ब्राह्मण कोणता होता, कोणता ब्राह्मण होता, 8 ब्राह्मणातला नाही, हा 2 ब्राह्मण. कोणता ब्राह्मण आहे, आता हे ब्राह्मण नुसतं तो ब्राह्मण नाही, याच्यातील काही संबंध नाही. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये जेवढे जेवढे काही ब्राह्मण शब्द आलाय, या जे क्षत्रिय वैश्य 4 वर्णवाला ब्राह्मण त्याच्याशी काही संबंध नाही. तर ब्राह्मण याचा अर्थ आहे विद्वान, पंडित, आहे ना. तर हा 2 काय होता, पंडित होता, विद्वान होता, म्हणून त्याला 2 ब्राह्मण अशा पद्धतीचं मत आहे. तर अशा पद्धतीने आपण काही थांबू, बाकी पुढचा भाग आपला